विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2 चा जो धडा सुरू केलेला आहे निर्देशक भूमिती, याचा सरावसंच 5.3 बघणार आहोत. याआधी आपण सरावसंच 5.1 पासून सरावसंच 5.2 हे संपवलेले आहेत. आज आपण सरावसंच 5.3 संपवणार आहोत आणि याप्रमाणेच निर्देशक भूमिती हा धडा देखील या ठिकाणी आपण संपवणार आहोत. उद्यापासून आपण त्रिकोणमिती जो सगळ्यांना हार्ड वाटणारा चॅप्टर आहे, ओके, तो सुरू करणार आहोत. हा जो सरावसंच 5.3 आहे, ज्या टॉपिक वरती आधारित आहे बघा, त्या टॉपिकचं नाव आहे रेषेचा चढ. रेषेचा चढ जे तुम्हाला दोन सूत्र लक्षात ठेवायचे, त्याच्यावरती अख्खा सराव संच आपला अवलंबून आहे. तर रेषेचा चढ म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आता मला सांगा चढ म्हणजे काय, असे चढत जाणे, बरोबर इथपर्यंत. मग या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हा तुमचा एक्स अक्ष आहे, हा तुमचा वाय अक्ष आहे आणि वाय अक्षामध्ये तुम्हाला एक रेषा दिसते एल नावाची. ही एक रेषा आहे, बरोबर का, जिचे निर्देशक काय आहे बघा, ए आहे x1 y1, बी आहे x2 y2, म्हणजे एबी नावाची रेषा. आता एबी नावाची रेषा जर तुम्ही बघितली तर ती ह्या अशी वरती चालली. आता वरती चालली म्हणजे कशी आहे, ओके, अशी चढाकड चालली, बरोबर. ती जर अशी चालली असती तर मग चढ असता का, मग चढ नसता, बरोबर का. त्या ठिकाणी तुम्हाला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. सूत्र तर लक्षात ठेवायचेत, पण काही कन्सेप्ट देखील लक्षात ठेवायच्यात. कोणत्या कन्सेप्ट लक्षात ठेवायच्यात? आता हा एक्स अक्ष आहे, हा जो एक्स अक्ष आहे का, तुम्हाला जर कुणी विचारलं एक्स अक्षाचा चढ किती असतो, एक्स अक्षाचा चढ किती असतो, तर सांगायचं एक्स अक्षाचा चढ, ओके, किती असतो, यम बरोबर 0 असतो. ओके, यम म्हणजे काय, रेषेचा चढ दाखवण्यासाठी यम वापरतात. त्यानंतर जर तुम्हाला कुणी विचारलं, हा झाला एक पॉइंट, तुम्हाला दुसरा पॉइंट विचारला वाय अक्षाचा चढ किती असतो, वाय अक्षाचा चढ, बरोबर. मग मला सांगा एक्स अक्ष असा आडवा होता म्हणून त्याचा चढ किती झाला, 0. आणि हा जो वाय अक्ष आहे, वाय अक्ष असा उभा आहे, ओके, त्याचा चढ आपल्याला काढताच येणार नाही. म्हटल्यानंतर वाय अक्षाचा चढ असतो बघा, तो असतो इनफायनाईट. काय असतो, इनफायनाईट, ज्याला आपण काढता येत नाही किंवा निश्चित सांगता येत नाही असं म्हणू शकतो. समजले इथपर्यंत? आता आपल्याला काही सूत्र पाहिजेत, ओके. काय सूत्र पाहिजेत? हा जो रेषेचा चढ आहे तो 2 सूत्रांनी काढता येतो. पहिले सूत्र कोणतं आहे? जर तुम्ही विचार केला तर एक्स हा अक्ष आहे आणि यल ही रेषा अशी चालली, ओके. तर एक्स अक्षासोबत या यल रेषेने थिटा नावाचा एक कोन तयार केला, ओके. थिटा नावाचा काय केला, एक कोन तयार केला. जर तिने थिटा नावाचा एक कोन तयार केला तर पहिले सूत्र आहे बघा, रेषेचा चढ, रेषेचा चढ यम बरोबर टॅन थिटा. यम बरोबर काय, टॅन थिटा. म्हणजेच काय, जर तुमच्याकडे थिटा, थिटा म्हणजे काय, कोण, कोणाची जर व्हॅल्यू असेल किंवा अँगल, बरोबर का, 20 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री, याला थिटा म्हणतात. तर यम इज इक्वल्स टू टॅन थिटा. थिटाची जर व्हॅल्यू असेल तर तुम्ही रेषेचा चढ काढू शकता. पण जर तुम्हाला सांगितलंय x1 y1 म्हणजे ए आणि बी असे 2 पॉईंट दिले, त्यांचे निर्देशक दिले आणि मग रेषेचा चढ काढायचा आहे, ओके. थिटा असेल तर हा फॉर्म्युला, आणि जर थिटा नसेल आणि निर्देशक दिले असेल तर रेषेचा चढचा हा फॉर्म्युला. कोणता? रेषेचा चढ यम बरोबर y2 मायनस y1 अपॉन काय रे बा, x2 मायनस x1, ओके. ही गोष्ट काय करायची, लक्षात ठेवायची. 2च सूत्र. एम इज इक्वल्स टू टॅन थिटा जर थिटा दिलेला असेल तर, आणि एम इज इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 जर निर्देशक दिलेले असतील तर आपण रेषेचा चढ काढू शकतो. समजली इथपर्यंत? 4 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. एक्स अक्षाचा चढ यम बरोबर 0, वाय अक्षाचा चढ यम बरोबर इनफायनाईट, याला आपण सांगता येत नाही असं म्हणतो. त्यानंतर काय, रेषेचा चढ काढायचा असेल आणि थिटा दिलेला असेल म्हणजे अँगल दिलाय, कोन दिलाय, तर एम इज इक्वल्स टू टॅन थिटा हे सूत्र वापरायचे. यासाठी तुम्हाला त्रिकोणमिती मधला जो टेबल आहे, ओके, साइन कॉस टॅनचा तो थोडासा पाठ पाहिजे. नसेल तरी काही हरकत नाही, मी मध्ये सांगून टाकल कशाच्या किमती काय आहे, ओके. त्यानंतर रेषेचा चढ काढायचा असेल निर्देशक दिले तर दुसरा फॉर्म्युला एम इज इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. या ठिकाणी हा बेसिक कन्सेप्ट नावाचा टॉपिक संपलेला आहे. आपल्याला वळायचंय सराव संचाकडे, पण तत्पूर्वी तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया सराव संच 5.3 कडे. सराव संच 5.3, सराव संच 5.3 मध्ये काय म्हटलंय, रेषांनी एक्स अक्षाच्या, काही रेषा आहेत आणि त्या रेषांनी एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेले कोन दिले आहेत, त्यावरून त्या रेषांच्या काढायच्यात आपल्याला चढ. रेषांची चढ काढायची, एकदम सोपा विषय. काय करायचं सगळ्यात पहिलं, ओके, पहिल्यांदा काय सांगितलंय, 45 डिग्री, म्हणजे थिटाची व्हॅल्यू इथे किती आहे, 45. नंबर 2 ला काय, थिटाची किंमत किती आहे, 60 डिग्री. नंबर 3 ला थिटाची किंमत किती आहे, 90 अंश. ओके, आपल्याला काढायचं काय, रेषांनी एक्स अक्षाच्या धनदिशेचे केलेले कोन दिले आहेत, त्यावरून रेषांची चढ काढा. रेषांचे काय काढायचे आपल्याला, चढ. मग मी तुम्हाला 2 सूत्र दिले, ओके. एक कोणतं सूत्र दिलं बघा इथं, टॅन थिटा, दुसरं y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग मला सांगा, जर इथं
थिटा दिलाय, थिटा दिलाय, थिटा. थिटा म्हणजे काय? कोणांची मापं दिली. जर कोणांचे मापं दिले तर आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? पहिलं सूत्र वापरावं लागेल. ओके, फॉर्म्युला म्हणजे सूत्र. तर आपण काय करूया? रेषेचा चढ, रेषेचा चढ यम बरोबर टॅन थिटा. यम बरोबर किती? टॅन थिटा. त्यानंतर काय? रेषेचा चढ यम बरोबर टॅन थिटा. त्यानंतर रेषेचा चढ यम बरोबर टॅन थिटा. मग टॅन थिटा बरोबर का? मग टॅन थिटाच्या किमती काय असतात? तर इथं मी तुम्हाला टॅनचा टेबल काढून देतो, फक्त टॅनचा. तर थिटा आणि इथं काय पाहिजे आपल्याला? टॅन थिटा. ओके, तर माप कोणते कोणते पाहिजे? 0 डिग्री आहे, 30 आहे, 45 आहे, त्यानंतर 60 आहे आणि 90 आहे. ओके, हा झाला आपला टेबल. हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, टॅन 0 0 असतो, टॅन 90 इन्फायनाइट असतो, टॅन 60 √3 असतो, टॅन 45 1 असतो, टॅन 30 किती असतो? 1/√3. ओके, तर आपल्याला काय करायचंय सांगितलंय ह्या टॅनच्या टेबल मधल्या किमती. तर आपल्याला सांगितलंय थिटाची किंमत 45 टाका. यम बरोबर किती? टॅन थिटा. थिटाच्या जागी टाका 45 बरोबर. त्यानंतर इथं पण यम इज इक्वल्स टू टॅन थिटा. थिटा किती आहे बा? 60 डिग्री. त्यानंतर इथं पण यम इज इक्वल्स टू टॅन थिटा. ओके, टॅन थिटा किती आहे बा इथं? 90 अंश. तर मला सांगा टॅन 45 किती असतो? तर टॅन 25 असतो 1, म्हणजे या रेषेचा चढाला 1, यम बरोबर 1. त्यानंतर इथं यम बरोबर टॅन 60 किती असतो? √3 म्हणजे वर्गमुळात 3, म्हणजे या रेषेचा चढाला वर्गमुळात 3. आणि या रेषेचा चढ किती आला बघा? यम बरोबर इन्फायनाइट. बरोबर का? समजलं? म्हणजे या रेषेचा चढ 1 आला, याचा वर्गमुळात 3 आला, तिचा किती आला? इन्फायनाइट. मग उत्तर कसं लिहायचं शेवटी तुम्ही? या रेषेचा चढ, या रेषेचा चढ 1 आहे. त्यानंतर इथे कसं लिहू शकता? या रेषेचा चढ वर्गमुळात 3 आहे आणि या रेषेचा चढ ओके ठरवता येत नाही किंवा निश्चित सांगता येत नाही. अशा प्रकारे पहिला प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 काय म्हटले? प्रश्न क्रमांक 2 मध्ये खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषांचे चढ काढा. खाली काही बिंदू दिलेत आणि त्याच्यातून काही रेषा जात आहेत, तर त्या रेषांचे आपल्याला चढ काढायचे. एकदम सोपं आहे. दुसरं सूत्र वापरायचं, m इज इक्वल्स टू y2 - y1 अपॉन x2 - x1. का बरं? कारण की इथं थिटाचं माप दिलं नाही ना. थिटाचं माप दिलं नाही म्हटल्यानंतर सूत्र क्रमांक 2. तर 1 नंबरला काय करायचं? सगळ्यात पहिला हा a लिहून घेऊ आपण. a तर a किती आहे बाळ? 2 आणि 3. त्यानंतर b किती आहे? 4 आणि 7. तर हा जो याला काय म्हणू शकतो आपण? x1 y1. हा जो याला काय म्हणू शकतो आपण? x2 y2. ओके, असं करायचंय. x1 y1 दिला, x2 y2 दिला, तर आपल्याला रेषेचा चढ काढायचा आहे. कोणत्या रेषेचा? AB नावाची रेषा. तर आपण म्हणू शकतो AB या रेषेचा चढ, रेषेचा चढ काढण्यासाठी m बरोबर y2 - y1 अपॉन x2 - x1. म्हणजे काय? m बरोबर y2 - y1 भागिले x2 - x1. मला इंग्लिशमध्ये शिकवण्याची जास्त सवय, त्याच्यामुळे मी अपॉन किंवा x2 x1 y2 y1 असे शब्द वापरतो. त्याच्यामुळे तुम्ही गडबडून जायचं नाही. ओके, तुम्ही आपलं मराठीमध्येच घ्यायचं. y2 - y1 भागिले x2 - x1. समजलं इथपर्यंत? m बरोबर y2 किती आहे? y2 किती आहे? 7 वजा y1 किती आहे? 3 भागिले x2 किती आहे? x2 4 वजा x1 किती आहे? 2. तर आपण काय लिहू शकतो? m बरोबर 7तून 3 गेले 4 आणि 4तून 2 गेले किती? 2. 7तून 3 गेले 4, 4तून 2 गेले 2. तर 2च्या पाड्यात 4 भागा. बे 1 बे, बे 2 4. तर m बरोबर किती आला? 2. मग आता उत्तर तुम्ही लिहायचं. या रेषेचा चढ किती आहे? 2. या रेषेचा चढ झाला. ओके, किती आला तो? 2 आला. आता इथं बघा P आणि Q ही एक रेष दिली. तर आपण काय करू? P जो आहे P तो -3 आणि 1 आहे, याला मानू x1 y1. हा जो Q आहे 5 आणि 2, याला मानू x2 y2. ओके, तर PQ या रेषेचा चढ, PQ या
रेषेचा चढ. कोणत्या रेषेचा चढ? पी क्यू आर रेषेचा चढ. तर पी क्यू रेषेचा चढ कसा काढायचा? एम बरोबर सेम फॉर्म्युला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. एम बरोबर y2 किती आहे? y2 किती आहे? 2. ज्यांनी ज्यांनी माझे मागील 2 लेक्चर बघितले असतील त्यांना माहित आहे y2 ची किंमत कशी घ्यायची, y1 ची किंमत कशी घ्यायची, x2 ची किंमत कशी घ्यायची, x1 ची किंमत कशी घ्यायची. एकदम सोपा विषय आहे. मागील लेक्चर 2 बघायचे. 5.1 आणि 5.2 देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून लय महत्वाचं आहे. तर पहिले जाऊन ते लेक्चर बघा, त्याच्यानंतर हे पण लेक्चर बघा. ओके, आणि मागचे संपूर्ण लेक्चर बघा, कारण की मी भाग 1 संपूर्ण अपलोड करून ठेवलेला आहे आणि भाग 2 चे पण हा 5वा चॅप्टर आहे आणि बाकीचे 2 चॅप्टर देखील लवकरच संपणार आहे. म्हणजे संपूर्ण सिलेबस आपला काय होणार आहे? अपलोड होणार आहे. त्याचप्रमाणे काय केलंय की विज्ञानचे जे सुजित सर आहेत, ओके, ते एकदम चांगल्या प्रकारे विज्ञान भाग 2 शिकवत आहे. मी देखील आता विज्ञान 1 चे लेक्चर लवकरात लवकर सुरू करणार आहे. तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, तर जाऊया आता पुढे. इथं काय म्हटलंय? y2 किती आहे? 2 वजा y1 किती आहे? 1 भागिले x2 किती आहे? 5 मध्ये असते वजा x1 किती आहे? वजा 3. मायनस आणि मायनस काय होईल? प्लस. ओके, तर बघा m बरोबर दोनातून 1 गेला, 1 भागिले 5 आणि 3 किती रे बाळ? 8. तर या रेषेचा चढ किती आला? या रेषेचा चढ 1/8. हिचा चढ आला 2 आणि हिचा चढ आला 1/8. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2 मधले 2 संपलेले आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? आता वळूया प्रश्न क्रमांक 2 मधील तिसऱ्याकडे आणि चौथ्याकडे. बघा, तिसरा आणि चौथा इथं सी आणि डी नावाची रेष दिली. तर हिचा आपल्याला चढ काढायचं. एकदम सोपं आहे. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तुम्हाला येतच, तर हे तुम्ही पण सोडू शकता. माझ्या आधी सोडू शकता. फक्त सूत्र पाठ करायचंय, बाकी काहीच नाही करायचं. सूत्रामध्ये किमती टाकायच्यात, सोडून टाकायचं. काय म्हटलं इथं? सी. तर हा जो सी आहे 5 आणि वजा 2, याला मानूया आपण x1 y1. हा जो डी आहे डी, याला मानू 7 ला x2 y2. x2 and y2. ओके, आता तुम्हाला समजलं की इथं लिहायचंय CDR रेषेचा चढ काढण्यासाठी. ओके, तर मी डायरेक्ट सूत्र वापरतो. m बरोबर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर m इक्वल टू y2 किती आहे? y2 3 मध्ये चिन्ह कोणतं आहे? वजा. y1 किती आहे? y1 वजा 2. मायनस मायनस प्लस 2 भागिले x2 किती आहे? 7 वजा x1 किती आहे? x1 5. तर m बरोबर पॉवर का y2 3 मध्ये मायनस होता, पण तुमचा y1 मायनस 2 होता म्हणून मायनस मायनस इथं प्लस झाला. x2 किती आहे बघा? 7 वजा x1 किती आहे? 5. तर 3 आणि 2 झाले 5 आणि भागिले 7 5 गेले 2. तर याचं उत्तर आलं 5 भागिले 2. उत्तर किती आलं? 5 भागिले 2. त्यानंतर काय म्हणजे या रेषेचा चढ किती आला? 5 भागिले 2. आता या रेषेचा चढ काढू. एल किती आहे? एल आहे बघा वजा 2 वजा 3. याला आपण मानू x1 y1. त्यानंतर m x2 y2. ओके, तर m इज इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हे सूत्र m बरोबर असंच फास्ट सोडवायचं. ओके, प्रॅक्टिस जर तुम्ही केली ना, तुम्ही माझ्यापेक्षाही फास्ट सोडवताल. ओके, घरी फक्त काय करायचं? 10-15 मिनिटं प्रॅक्टिस करायची रोज गणित सोडवण्याची. कॅल्क्युलेशन तुमची त्यांनी पक्की होतील. y2 किती आहे? तर y2 आहे वजा 8 मध्ये किती आहे? वजा. y1 किती आहे? वजा 3. मायनस मायनस प्लस 3 भागिले x2 किती आहे? वजा 6 मध्ये कोण आहे? मायनस. x1 किती आहे? वजा 2. मायनस आणि मायनस काय होईल? प्लस. तिथं बघा m बरोबर इथं बेरीज होईल का वजाबाकी? तर वजाबाकी होईल. 8तून 3 गेले 5, हा मोठा म्हटल्यानंतर मायनस भागिले 6तून 2 गेले, इथं वेगळे चिन्ह म्हणजे वजाबाकी. 6तून 2 गेले 4, 6 मोठा म्हटल्यानंतर मायनस, हा पण मायनस, हा पण मायनस, तर मायनस मायनस प्लस होईल. म्हणजे येणारं उत्तर 5 भागिले 4 असेल. फक्त 5 भागिले किती? 4 असेल. समजलं इथपर्यंत? ओके, अशा प्रकारे दुसऱ्यातला तिसरा आणि चौथा देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? आता वळूया प्रश्न क्रमांक 5 आणि 6 कडे. दुसऱ्यातला 5वा आणि 6वा. तर काय म्हटलं इथं? ई दिलाय. हा जो ई आहे याला म्हणू वजा 4 वजा 2. नंतर एफ 6 आणि 3 x1 y1. EF या रेषेचा चढ m बरोबर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1.
एम बरोबर y2 किती आहे बरं, y2 3 वजा y1 किती आहे वजा 2, मायनस आणि मायनस काय होईल प्लस 2 भागिले x2 किती आहे 6 वजा x1 किती आहे वजा 4, मायनस मायनस प्लस 4. तर m बरोबर 3 आणि 2 किती 5 भागिले 6 आणि 4 किती 10. ओके, तर मला सांगा 5 च्या पाड्यात 10 आहे म्हटल्यानंतर आपण असं करू शकतो 5 1 5 5 2 10 म्हणजे m बरोबर किती आला 1/2 म्हणजे या रेषेचा चढ आला 1/2. या रेषेचा चढ किती आला 1/2. पुढे काय इथं t बरोबर 0 वजा 3, त्यानंतर यस बरोबर किती 0 4, याला मानू x1 y1, याला मानू x2 y2. ओके, निर्देशक दिले म्हटल्यानंतर सूत्र कोणतं येईल टीएस या रेषेचा चढ काढण्यासाठी. m बरोबर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ओके, तर m बरोबर y2 किती आहे रे बा, y2 आहे 4 वजा y1 किती आहे वजा 3, मायनस आणि मायनस प्लस भागिले x2 किती आहे 0 वजा x1 किती आहे 0. तर याला बघा m बरोबर 4 अधिक 3 7 भागिले 0 वजा 0 0. आता मुलं इथंच चुकतात. मुलं म्हणतील का बरं इथं का चुकतात, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला इथं खाली 0 आलाय. ओके, तर मुलं म्हणतील याचं उत्तर आता डायरेक्ट 0 आहे किंवा काही म्हणतील 7च आहे उत्तर. ओके, तर लक्षात ठेवायचं याचं खरं उत्तर काय आहे. तर एक नोट लक्षात ठेवायची जर साईडला नोट काय आहे बघा, नोट म्हणजे महत्वाची आहे. ओके, नोट अशी आहे की जर वरती कोणताही नंबर असू द्या, एक्स नावाचा जगामध्ये कोणताही नंबर आणि खाली जर 0 असेल तर त्याचं उत्तर असतं इनफायनाईट. त्याचं उत्तर किती असतं इनफायनाईट. आणि जर वरती 0 असेल आणि खाली जगातला कोणताही नंबर असेल तर त्याचं उत्तर असेल 0. म्हणजे खाली 0 असलं तर उत्तर किती असतं, खाली 0 असलं तर उत्तर इनफायनाईट आणि वरती 0 असलं तर उत्तर किती असते 0. मग इथं खाली 0 आहे का वरती, तर खाली 0 आहे. खाली 0 म्हणजे उत्तर काय पाहिजे इनफायनाईट. म्हणजे m बरोबर किती आलं इनफायनाईट. म्हणजेच काय या रेषेचा चढ ठरवता येत नाही असं आपण म्हणू शकतो. या रेषेचा चढ ठरवता येत नाही. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2 संपूर्ण संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला वळायचंय प्रश्न क्रमांक 3 कडे. पण प्रश्न क्रमांक 3 कडे वळण्यापूर्वी या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 2 मधला जो दुसरा आहे त्या ठिकाणी एक थोडीशी मिस्टेक झाली. मिस्टेक काय झाली या ठिकाणी बघा, -3 1 होता, आपण -3 1 घेतला. इथं 5 - 2 आहे पण आपण इथं बघा 5 आणि 2 घेतलं. इथं फक्त एक चिन्ह राहिल्यामुळे हे उत्तर थोडंसं आपलं चुकलंय. ओके, थोडंसं कसं चुकलंय तर बघा या ठिकाणी आपण ज्यावेळेस y2 मायनस y1 घेत होतो, y2 किती होता आपला -2, तर इथं -2 पाहिजे होता. आणि -2 असल्यामुळे मग काय आलं की आपलं हे जे उत्तर आहे ते किती -2 आणि -1 -3 होईल आणि भागिले 5 आणि 3 किती होईल 8 होईल. समजलं. अशा प्रकारे याचं उत्तर -3 भागिले 8 होतं. ओके, म्हणजे इथं मायनस राहिला त्याच्यामुळे अख्खं उत्तरच चुकलं होतं. तर तुम्ही ज्यावेळेस एक्झाम्पल सोडवता त्यावेळेस तुम्हाला लक्ष द्यायचंय की मायनस कुठं राहतंय का कुठं प्लस राहतंय का. ओके, म्हणजे चिन्ह चुकवायचे नाहीये. अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय करायचं आहे, सेम टू सेम हेच करायचंय, फक्त थोडंसं वेगळ्या प्रकारे. काय म्हटलं, खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाही हे ठरवा. ओके, हे जे बिंदू आहेत ते एकरेषीय म्हणजे काय हे मी सराव संच 5.1 मध्ये शिकवलंय. त्या ठिकाणी एकरेषीय ठरवण्याची पद्धत वेगळी होती. या ठिकाणी एकरेषीय ठरवण्याची पद्धत वेगळी आहे. आता बघा ABC हे 3 बिंदू आहेत आणि एकरेषीय म्हणजे काय, A इथं आहे, त्यानंतर B इथं आहे, त्यानंतर C इथं आहे. म्हणजे एका रेषेत तिघं पण एका रेषेत आहे की नाही हे ठरवायचं. मग कसं ठरवायचं, तर सगळ्यात पहिलं हा जो A आहे A तो किती आहे -1 आणि -1. त्यानंतर जो B आहे B किती आहे 0 आणि 1. त्यानंतर C किती आहे 1 आणि 3. ओके, तिघं लिहून घेतले. आता काय करायचंय, याला मानायचं x1 y1, याला मानायचं x2 y2 आणि हा जो तिसरा असेल त्याला मानायचं x3 y3. ओके, आपल्याला करायचंय काय, ओळखायचं हे बिंदू एकरेषीय आहेत की नाही. सराव संच 5.1 मध्ये जर आपल्याला विचारलं असतं, ओके, त्या ठिकाणी आपण अंतराचे सूत्र शिकलो, तर आपल्याला त्या ठिकाणी विचारलं होतं की हे बिंदू एकरेषीय आहेत की नाही. तर मग आपण काय करायचो, AB मधलं अंतर काढायचो, मग BC मधलं अंतर काढायचो, मग AC मधलं अंतर काढायचो, कोणत्या दोघांची बेरीज तिसरी एवढी येते काही पाहायचो. ओके, जर पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न पडला की खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाही ठरवा, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही पद्धतीने करा, अंतराच्या सूत्रानुसार करा किंवा आता ही जी पद्धत मी रेषेच्या चढानुसार सांगत आहे येणे करा. दोघांनी उत्तर सारखे येतात.
सारखे म्हणजे काय, दोघांनी पण जे बिंदू एकरेषीय असतील ते बिंदू एकरेषीयच येणार. समजलं इथपर्यंत? मग या ठिकाणी कसं सोडवायचं, तर सगळ्यात पहिले या ठिकाणी 3 बिंदू आहेत ए बी सी, बरोबर. तर सगळ्यात पहिले ए बी मधला चढ काढायचा आणि मग बीसी मधला चढ काढायचा आणि दोघांचा चढ सारखा येतो का हे पाहायचं. जर दोघांचा चढ सारखा आला तर दोन्ही बिंदू एकरेषीय, नाही आला तर एकरेषीय नाहीत. ओके, चला काढूया. इथं काय म्हटलंय, 1 नंबरला ए बी, तर मी इथं म्हणतो ए बी या रेषेचा चढ, ए बी या रेषेचा चढ. इथं ए बी नंतर दुसरी रेष कोणती आहे, बीसी, बीसी या रेषेचा चढ. ओके, पण सूत्र काय असते आपलं, यम बरोबर. ओके, आता M1 म्हणतो मी याला, M1 का, कारण की पहिला चढ आहे म्हटल्यानंतर M1, तर y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. ओके, ज्यावेळेस आपण चढ काढतो त्यावेळेस दुसऱ्या y मधून पहिला y वजा करतो. मग ज्यावेळेस या दोघांचा चढ काढायचा असेल आपल्याला तिसऱ्या y मधून दुसरा y वजा करावा लागेल. ओके, हा दुसरा चढ म्हटल्यानंतर y3 वजा y2 भागिले x3 वजा x2. ओके, दुसऱ्या y मधून पहिला y, तिसऱ्या y मधून दुसरा y. ते M1 बरोबर किती रे बा, y2 किती आहे, y2 1 वजा y1 किती आहे, वजा 1, मायनस मायनस प्लस 1 भागिले x2 किती आहे रे बा, x2 0 वजा x1 किती आहे, वजा 1, मायनस आणि मायनस काय होईल, प्लस 1. तर वरती बघा 1 आणि 1 किती आला, 2 आणि भागिले 0 प्लस 1 1 म्हणजे 2 भागिले 1. ओके, तर आपण काय म्हणूया, आपण M1 किती आला आपला, M1 आला 2/1 म्हणजे 2च. ओके, 2/1 म्हणजे खाली एक प्रेझेंट असतो 2. इथं बघूया, चला M2 बरोबर y3 किती आहे, तर y3 आहे 3, y3 किती आहे 3. ओके, पुढे वजा y2 किती आहे, y2 किती आहे 1 भागिले x3 किती आहे, x3 1 वजा x3 वजा x2 पाहिजे आहे नाही का, मी तेच म्हणतोय काय चुकलं, x2 0. तर 3तून 1 गेला किती राहिला, 2 आणि भागिले 1 वजा 0 1 म्हणजे इथं पण M2 बरोबर 2 भागिले 1, त्याला आपण काय लिहू शकतो 2. तुम्ही जर विचार केला तर बघा हा चढ 2 आलाय म्हणजे एबीचा चढ 2 आलाय आणि बीसीचा चढ देखील 2 आलाय, म्हणजे दोघांचे चढ सारखे आहे. जर दोघांचे चढ सारखे आहे तर आपण काय म्हणू शकतो, हे 2 बिंदू एकरेषीय आहेत. आता याला जरा ऍडजस्ट करतो बरं का, आपल्याला इथं जागा नाही पुरायची, नाही तर पुढच्या एक्झाम्पलला काय दिसतंय. तर शेवटी उत्तर कसं लिहू शकतो आपण, म्हणून M1 बरोबर M2. ओके, दोघांचे चढ आले सारखे. ओके, जर असं आलंय हा बरं का, याच्या खाली आधी हे लिहायचंय, मग हे लिहायचंय आणि त्याच्या खाली हे उत्तर लिहायचंय. म्हणून ABC हे बिंदू एकरेषीय आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न येथे संपलेला आहे. ओके, तिसऱ्यातला पहिला संपला. आता दुसऱ्यामध्ये काय करायचंय, DEF. जर DEF दिला तर सगळ्यात पहिले तुम्ही DE मधला चढ फाइंड करा आणि मग EF मधला चढ फाइंड करा. ओके, याचा चढ आणि याचा चढ दोघं बरोबरीत आले तर एकरेषीय, दोघं बरोबरीत नाही आले तर एकरेषीय नाहीत, बरोबर का. मग आपण काय करूया, सगळ्यात पहिलं D जो आहे त्या D ला मानूया वजा 2 वजा 3 तर आहेच तो, पण त्याला मानूया आपण x1 y1. E त्याला 1 आणि 0, x2 y2. F ओके, तर आपण काय करूया, सगळ्यात पहिले DE या रेषेचा चढ काढूया. मग EF, DE झाल्यावर EF. ओके, दोघांचा चढ काढायचा आपल्याला एक रेषा ठरवण्यासाठी. ओके, याचं सूत्र काय, M1 बरं का, M1 म्हणजे पहिला चढ, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर हा काय M2 बरोबर. ओके, ज्यावेळेस चढ काढतो दुसऱ्या y मधून पहिला y, तर या दोघांसाठी तिसऱ्या y मधून दुसरा y, y3 वजा y2 भागिले x3 वजा x2 है ना. तर M1 बरोबर y2 किती आहे, y2 तो y2 आहे 0 वजा y1 किती आहे, वजा 3, मायनस मायनस प्लस 3 भागिले x2 किती आहे बघा 1 वजा
x1 किती आहे -2 मायनस मायनस +2 ओके. तर 3 भागिले 1 आणि 2 पण किती 3. तर इथं बघा 3 1 3. तर m1 किती आला m1 आलाय बरं का 1. m1 किती आला 1. बरं इकडं बघा काय येत आहे इकडं पण 1 आलं तर विषय संपला. दोघं पण सारखे म्हणजे एक रेषीय बिंदू असतील ते. y3 किती आहे y3 आहे 1 वजा y 0. x3 किती आहे x3 2 वजा x2 किती आहे 1 1 वजा 0 1 2 1 गेला 1 1 भागिले 1 म्हणजे 1. तर m2 किती आला 1 बरोबर का. म्हणजे हा पण 1 आला आणि तो पण 1 आला. जर याचा पण चढ आणि याचा पण चढ दोघांचे चढ सारखे आले तर आपण खाली असं लिहू शकतो. ओके काय लिहू शकतो इथं पण जरा ऍडजस्टमेंट करतो आहे की नाही. आपल्याला ऍडजस्टमेंटची गरज आहे आता सध्या. म्हणून m1 बरोबर m2 जर असं असेल तर DEF हे बिंदू एकरेषीय आहेत. हे बिंदू कसे आहेत एकरेषीय आहेत. अशा प्रकारे तिसऱ्यातले पहिले दोन संपलेले आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. ओके तिसऱ्यातला तिसरा. ओके आता हे थोडंसं ब्लर दिसत असेल तुम्हाला कारण की ही स्लाइड मी काय केली जरा जास्त बोल्ड केली नाही. ओके त्याच्यामुळे थोडंसं हे ब्लर दिसत असेल चुकून झालंय ते. तर तुम्ही ऍडजस्ट करू शकता बुक समोर ठेवू शकता त्याच्यामध्ये बघू शकता. तर एल जो आहे एल तो आपला 2 आणि किती आहे 5. हा आपला x1 y1. त्यानंतर हा जो m आहे m तो किती आहे आपला 3 आणि 3. याला काय म्हणू शकतो आपण x2 y2. त्यानंतर n किती आहे 5 1. याला काय म्हणू शकतो आपण x3 y3. ओके तर सगळ्यात पहिलं आपल्याला LM चा चढ काढावा लागेल. मग MN चा. LM चा चढ बरोबरीत आला MN चा तर आपण म्हणू शकतो ते दोन एकरेषीय आहेत. पण चढ जर सारखा आला नाही तर ते एकरेषीय नसतील. ओके तर मग काय करूया LM या रेषेचा चढ आधी काढू. मग कोणता MN या रेषेचा चढ. ओके मग काय बरं सूत्र m1 बरोबर y2 मायनस y1 y2 वजा y1 भागिले x2 वजा x1 y2 मायनस y1 आपण x2 मायनस x1. याचा चढ काय m2. याला काय म्हणू शकतो आपण ओके y3 मायनस y2. तिसऱ्यातून दुसरा y चौथ्यातून सॉरी है ना x3 मायनस x2. m1 बरोबर y2 किती आहे बघ y2 आहे 3 y2 किती 3 मध्ये वजा y1 किती आहे 5 भागिले x2 किती आहे x2 3 वजा x2 3 x1 किती आहे x1 2. 3तून 5 जातात का नाही 5तून 3 गेले 2 5 मोठा म्हटल्यानंतर मायनस 3तून 2 जातात का नाही हो 3तून 2 जातात 1 येतो. ओके तर वजा 2 भागिले 1 हा चढ आला. तर मी असं लिहू शकतो का m1 बरोबर वजा 2/1 आणि याला काय करू शकतो असं हायलाइट करू शकतो. ओके आणि याचा चढ कसा काढू शकतो आपण m2 बरोबर y3 किती आलाय बघा y3 आलाय बघा 1. तर 1 वजा y2 किती आलाय y2 3 भागिले x3 किती आलाय तर x3 आलाय आपला x3 आलाय 5 वजा x2 किती आलाय 3. तर मला सांगा y3 किती आहे 1 वजा 3 5 वजा 3 एकदम करेक्ट आहे. 1तून 3 जात नाही 3तून 1 गेला 2 3 मोठा म्हटलं तर मायनस 5तून 3 गेले किती आले 2. ओके तर बघा बे 1 बे m2 बरोबर वजा 1. तर बघा हा जो चढ आहे तो चढ आलाय वजा 2/1 आणि हा जो चढ आलाय तो आलाय वजा 1 बरोबर. मग मी म्हणू शकतो का m1 बरोबर m2 आलाय का m1 बरोबर m2 आलाय का नाही. तर m1 बरोबरीत नाही आला m2 च्या. ओके मग हा जर बरोबरीत नाही आला
हा वजा 2/1 आला आणि हा वजा 1 आला, म्हणजे दोघं सारखे नाही आले. सारखे नाही आले तर मी म्हणू शकतो का, काय म्हणू शकतो, LMN हे बिंदू एकरेषीय नाहीत. हे एकरेषीय नाहीत. आधी होते. ओके, आधीचे दोन काय होते, एकरेषीय होते. बघा या ठिकाणी हे एकरेषीय आहेत, पण हा एकरेषीय नाही. ओके, हा झाला तिसरा प्रश्न. आता चौथा घेऊया फास्ट मध्ये. ओके, चौथा घेऊया फास्ट मध्ये. आता काय करावं लागेल आपल्याला, जर पी क्यू आर एकरेषीय ठरवायचे तर आधी पी क्यू आर रेषेचा चढ काढावा लागेल, मग क्यू आर रेषेचा. तर बघा पी क्यू या रेषेचा चढ काढण्यासाठी पी किती आहे, 2 वजा 5, याला मानूया x1 y1. त्यानंतर क्यू किती आहे बघ, 1 वजा 3, याला मानूया x2 y2. आणि लास्ट मध्ये आर किती आहे, वजा 2 3, याला मानूया x3 y3. एकदा निर्देशक बघून घेऊ, चुकायला नको. 2 5 1 वजा 3 वजा 2 3. आधी PQ चा चढ काढू. ओके, PQ या रेषेचा चढ, PQ या रेषेचा चढ. त्यानंतर मग QR या रेषेचा चढ, QR या रेषेचा चढ. ओके, QR या रेषेचा काय काढूया, चढ काढूया. मग जर PQ चा चढ मला काढायचा तर PQ चा चढ आपण कसं काढूया, तर PQ चा चढ आपण काढू शकतो M1 बरोबर y2 मायनस y1 आपण काय रे बा, x2 मायनस x1. ओके, आणि याचा चढ कसा काढू शकतो, M2 बरोबर, ज्यावेळेस आपल्याला या दोघांचा चढ काढायचा आपण कसं काढू शकतो, y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2. ओके, तर मग हे किती आलंय बघा आता, तर M1 बरोबर y2 किती आलाय, या दोघांचा विचार केला तर y2 किती आलाय, वजा 3 वजा y1 किती आला, वजा 5 वजा वजा अधिक 5 भागिले x2 किती आला, 1 वजा 2 1 वजा 2. तर 5तून 3 गेले 2, 2तून 1 गेला 1, पण 2 मोठं म्हटल्यानंतर मायनस, आणि मायनस नेहमी वरती असतो. तर M1 ची किंमत आली इथं वजा 2/1, वजा 2/1. ओके, त्यानंतर पुढं वजा 2/1 आला, हा मायनस मध्ये येईल पण मायनस नेहमी वरती असते साईन. त्यानंतर पुढे बघा M2 बरोबर y3 किती आलाय, तर y3 आलाय 3 वजा y2 किती आहे, वजा 3, मायनस मायनस प्लस 3 भागिले x3 किती आहे, x3 वजा 2 वजा x2 किती आहे, x2 1. तर हे किती आलं, 3 आणि 3 6 भागिले वजा 2 वजा 3 किती, वजा 2 वजा 1 किती, वजा 3 है ना. तर 3च्या पाड्या 6 किती नंबरला आहे, 3 1 3, 3 2 6. याचं उत्तर आलं M2 बरोबर 2/1. 2/1 आलं, पण हा मायनस नेहमी कुठं असतो, वरती, तर मायनस गेला वरती. मग मला सांगा, याचं उत्तर पण वजा 2/1 आलं आणि याचं उत्तर पण वजा 2/1 आलं. मग मी काय म्हणू शकतो, म्हणून M1 हा बरोबरीत आला कुणाच्या, M2 च्या. M1 कुणाच्या बरोबरीत आला, M2 च्या. जर हे दोघांचे चढ सारखे आले, PQ चा चढ QR सारखा आला, तर ते एकरेषीय आहेत. या ठिकाणी चढ सारखा आला का, नाही, मग ते एकरेषीय नव्हते. या ठिकाणी ते एकरेषीय आहेत. मग मी काय म्हणू शकतो, म्हणून PQR एकरेषीय आहेत, एकरेषीय आहेत. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3 आणि 4 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळा प्रश्न क्रमांक 3 मधील प्रश्न क्रमांक 5 कडे बघा. प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतोय, RST हे जे 3 बिंदू आपल्याला दिले ते आपल्याला ओळखायचे की हे बिंदू एकरेषीय आहेत की नाही. तर ओळखायचं कसं, तर सगळ्यात पहिला हा जो R आहे, R ज्याला आपण काय म्हणतो 1 वजा 4, याला मानूया x1 आणि y1. ओके, त्यानंतर हा जो S आहे वजा 2 आणि 2, याला मानू x2 आणि y2. त्यानंतर हा जो T आहे त्याला म्हणू x3 आणि y3. ओके, मग आपल्याला काय काढायचंय की हे बिंदू एकरेषीय आहेत की नाही. मग आपण काय करू शकतो, सगळ्यात पहिला RS रेषेचा चढ काढायचा, मग ST रेषेचा चढ काढायचा. जर दोघांचा चढ सारखा आला तर ते 3 बिंदू एकरेषीय असतील. ओके, जर सारखा नाही आला चढ तर ते बिंदू एकरेषीय नसतील. आपण सगळ्यात पहिला RS या रेषेचा चढ काढू. RS या रेषेचा चढ, RS रेषेचा चढ झाल्यानंतर RS झाल्यानंतर ST या रेषेचा चढ. ओके, काय असतं चढचा फॉर्म्युला, M बरोबर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर M आता पहिल्याच आहे म्हटलं तर याला M1 म्हणू. इथं सूत्र काय येईल, M2 बरोबर, ओके, ज्यावेळेस ST चा चढ काढायचा त्यावेळेस तिसऱ्या y मधून दुसरा y वजा करू, y3 मायनस
y2 भागिले x3 मायनस x2. ओके, तर m1 बरोबर y2 किती आहे बरं, y2 आहे 2 मध्ये चिन्ह वजा, y1 किती आहे वजा 4 मायनस मायनस प्लस 4 भागिले x2 किती आहे वजा 2 वजा x1 किती आहे 1. तर हा किती आला बघा 2 आणि 4 6 भागिले वजा 2 वजा 1 वजा 3 होईल, 3 1 3 3 2 6 म्हणजे m1 किती आला, m1 बरोबर आला 2. प्लस मायनसचं उत्तर कशामध्ये जाईल, मायनस मध्ये, म्हणजे m1 किती आला तुमचा वजा 2. आता इथं बघा m2 बरोबर y3, तर y3 किती आहे बघ, y3 आहे 4 वजा y2 किती आहे 2 भागिले x3 किती आहे x3 वजा 3 मध्ये चिन्ह वजा, x2 किती आहे वजा 2. ओके, वजा 3 वजा 2, हा मायनस आणि हा मायनस होईल प्लस. तर 4तून 2 गेले किती आले, 4तून 2 गेले 2 आले भागिले वजा 3 अधिक 2, तर इथं वजा 1 उत्तर येईल. ओके, याला आपण असं पण लिहू शकतो, वजा नेहमी वरती असतो, म्हणजे m2 किती आला वजा 2 भागिले 1 म्हणजे वजा 2. ओके, म्हणजे हा पण वजा 2 आला आणि तो पण वजा 2 आला, बरोबर का. मग आपण काय लिहू शकतो की हे दोन बिंदू जर या दोन्ही रेषेचा चढ RS चा आणि ST चा चढ जर सारखा आला तर आपण म्हणू शकतो हे 3 बिंदू एक रेषा आहेत. ओके, मग लिहायचं कसं उत्तर शेवटी, मग आपण लिहू शकतो m1 बरोबर m2. म्हणून RST हे बिंदू एकरेषीय आहेत, असं तुम्ही लिहू शकता. ओके, अशा प्रकारे हा 5वा प्रश्न संपलेला आहे. आता बघा तिसऱ्यातला शेवटचा 6वा प्रश्न. ओके, आपण अगदी तसा सोडवायचा आहे. ओके, इथं 6 नंबरला दिलंय A, K आणि N. तर हा जो A, K, N आहे, आता मी शॉर्ट मध्ये सोडून देतो. ओके, बरं चला डिटेल मध्ये सोडवतो, कारण की याच्यामध्ये 5/2 आलाय, मुलांना तो जरा हार्ड वाटतो. ओके, वजा 4 आणि 4 याला मानू x1 y1, त्यानंतर K किती आहे वजा 2 5/2, हा किती आहे x2 y2, नंतर हा n 4 वजा 2, हा किती आहे x3 y3. ओके, सगळ्यात पहिला आपल्याला काय करावं लागेल, जर A, K आणि N हे बिंदू जर एक रेषा ओळखायचे तर आधी A, K या रेषेचं चढ काढावं लागेल, मग K N या रेषेचं चढ. तर आपण A, K या रेषेचा चढ काढू, A, K या रेषेचा चढ. त्यानंतर A, K नंतर KN, KN या रेषेचा चढ. ओके, तर A, K चा चढ कसा काढायचा, m1 बरोबर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 आहे त्याचं उत्तर. याचा चढ कसा येईल m2 बरोबर. ओके, मागे जसे प्रश्न सोडवले जाते तसेच हे दोन सोडवायचे. m1 काढायचं, m2 कसं काढायचं, m2 म्हणजे काय KN रेषेचा चढ. मग KN रेषेचा चढ कसा काढायचा, तिसऱ्या वाय मधून दुसरा वाय वजा करायचा, जसं इथं दुसऱ्यातून पहिला तसं इथं तिसऱ्यातून दुसरा वजा करायचा, y3 मायनस y2 भागिले x3 मायनस x2. ओके, टाकायच्या किमती. आन्सर झालंय आपलं m1 बरोबर y2 किती आहे रे बाळ, y2 आहे 5/2. आता इथं थोडंसं आड जाऊ शकतो मुलांना, कारण की इथं 5/2 आला, वजा y1 किती आला, y1 आलाय 4 भागिले x2 किती आलाय, x2 आलाय वजा 2 वजा x1 किती आहे -4 मायनस मायनस प्लस 4. इथपर्यंत करेक्ट आहे. तर m1 बरोबर किती आलं बघा, m1 बरोबर, तर मला सांगा मी साईडला सोडून दाखवतो, हा 5/2 आणि वजा 4 आहे, तर 4च्या भागिलेले किती आहे 1. ओके, हे वरचं सोडवत आहे मी, हे वरचं जे आहे बघा ते सोडवत आहे. तर इथं 2 आहे आणि इथं 1 आहे, दोघांचा बेस सारखा आहे का, पाया सारखा आहे का, तर नाही. जर पाया सारखा नाही तर आपण तिरकस गुणाकार करतो, 5 1 5 वजा 2 चौक 8 आणि भागिले 2 1 2. ओके, 5 1 5 2 चौक 8 आणि 2 1 2. तिथं बघा 5तून 8 जात नाही, 8तून 5 गेले 3, 8 मोठा म्हटल्यानंतर मायनस भागिले 2, म्हणजे हा जो वरती पार्ट आहे त्याचं उत्तर आलंय वजा 3/2. पहा बरं का, हा जो वरती पार्ट आहे त्याचं उत्तर आलं वजा 3/2 आणि हा जो खाली पार्ट आहे वजा 2 अधिक 4. या दोघांचा जर विचार केला, या दोघांचं तर दोघांची चिन्ह वेगळे आहेत, आणि जर दोघांची चिन्ह वेगळे आहेत तर दोघांची वजाबाकी होईल. मग मला सांगा 2तून 4 जातो का, तर नाही. मग 4तून 2 गेला तर किती येईल बरं 2. ओके, 4तून 2 गेला किती येईल 2 येईल, एकदम करेक्ट इथपर्यंत. ओके, मग आता काय होईल, m1 बरोबर ओके 4तून 2 गेला 2, 4 मोठा म्हटल्यानंतर प्लस हा जो 2 आहे बघा, हा 2 खालील 2 सोबत गुणाकार करायला, म्हणजे वरती राहिला वजा 3 भागिले
बे दुने 4 म्हणजे याचं उत्तर आलं बघा M1 बरोबर वजा 3/4. काही अडचण इथपर्यंत? ओके, काहीच अडचण नाही. हा जो 2 आहे तो खाली आला 2 सोबत गुणाकार करायला. जर 2च्या खाली कुणी असतं तर तो वरती गेला असता. ओके, बे दुने 4 आणि वजा 3 ऍज इट इज. इथं बघा M2 बरोबर Y3. ओके, हे जरा रफ करतो, आपल्याला इथं जागा पाहिजे. Y3 किती आहे? तर Y3 आहे बघा वजा 2 वजा Y2 किती आहे? 5/2 भागिले X3 किती आहे? X3 आहे 4 वजा X2 किती आहे? वजा 2 मायनस मायनस प्लस 2. ओके, तर इथं पुढे जात असताना असं होईल की हे वजा 2 आणि वजा 5/2. तर याचा बेस 1 आहे, दोघांचा बेस सारखा आहे का नाही? मग क्रॉस मल्टिप्लाय. बे दुने 4 वजा 4 वजा 1 5 5. याचं गुणाकार याच्यासोबत याच्यासोबत मग याचा याच्यासोबत 1 दुने 2 वजा 5 वजा 4 वजा 9 होईल भागिले 2. ओके, म्हणजे याचं उत्तर किती आलं? वजा 9/2 आणि भागिले किती? 4 आणि 2 6. करेक्ट इथपर्यंत? मग आता काय होईल तर M2 बरोबर वजा 9 तसाच राहील. जसा इथं हा जो 2 आहे तो खाली आला 2 सोबत गुणाकार करायला, तसा हा जो 2 आहे तो 6 सोबत गुणाकार करायला येईल. समजलं इथपर्यंत? मग आपण आता लिहू शकतो बेस आहे 12. ते दोघं कुणाच्या पाड्यात आहे? वजा 9 आणि 12. तर 3च्या पाड्यात आहे. तर 3 त्रिक 9 3 चौक 12. याचं उत्तर वजा 3/4. मग तुम्ही जर विचार केला तर मला सांगा M1 वजा 3/4 आणि M2 पण किती आला? 3/4. म्हणजे M2 पण किती आला? 3/4. बरोबर. मग आता इथं जागा नाही तर पुढच्या याच्यावर घेतो, है ना? जागा अजिबात नाही, इथं पुढच्या याच्यावर घेऊ आपण. मी काय म्हणू शकतो 6व्या नंबरमध्ये, म्हणून M1 बरोबरीत आला M2च्या. जर असं झालं असेल तर AKN आणि N हे बिंदू एकरेषीय आहेत. हे बिंदू एकरेषीय आहेत. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न इथे संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता पटापट. ओके, घेतलाय? याचा देखील घ्या. ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा काय? ABC हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, तर प्रत्येक बाजूचा चढ काढा. हे जे AB आणि C आहेत हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. तर मला सांगा, समजा एक त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे बघा AB आणि C. तर याचा प्रत्येक बाजूचा चढ काढायचा. मग प्रत्येक बाजू कोणती आहे? AB, त्यानंतर BC आणि त्यानंतर कोणती? AC. म्हणजे आपल्याला आधी AB चा चढ काढावा लागेल, मग BC चा, मग AC चा. एवढंच करायचं, फक्त चढ काढायचा. ओके, मग काढूया. सगळ्यात पहिला हा जो A आहे 1 वजा 1, त्यानंतर B आहे 0.4, त्यानंतर C किती आहे? वजा 5 आणि 3. तर याला मानूया आपण X1 Y1. ओके, याला मानूया आपण X2 आणि Y2 आणि याला मानूया आपण X3 Y3. ओके, याला काय मानूया आपण X3 Y3. करेक्ट इथपर्यंत? आता काय करायचं? आधी AB या रेषेचा चढ काढायचा. ओके, AB या रेषेचा चढ, AB या रेषेचा चढ. तर AB या रेषेचा चढ काय येईल बघा? M1 बरोबर, ओके, 3 बाजूंचा चढ काढायचा म्हटल्यानंतर पहिलीचा चढ M1, दुसरीचा M2, तिसरीचा काय असेल? M3 असेल. तर पहिलीचा चढ बघा M1 Y2 मायनस Y1 अपॉन X2 मायनस X1. तर M1 बरोबर Y2 किती आहे रे बाळ? Y2 आहे 4 मध्ये चिन्ह वजा, Y1 वजा 1, हा मायनस मायनस प्लस 1 भागिले X2 किती आहे? X2 0 मध्ये मायनस, X1 किती आहे? 1. तर 4 आणि 1 किती? 5 आणि भागिले 0 वजा 1. ओके, वजा 1. तर M1 बरोबर, ओके, 5 भागिले 1 चं उत्तर किती? वजा 5. का? प्लस मायनसचा भागाकार मायनस मध्ये आणि 1च्या पाड्यात 5 नंबरला आहे, म्हणजे खाली 1 प्रेझेंटच असतो. बरोबर. खाली जर 1 असेल तर वरचा अंक ॲज इट इज लिहिला तरी चालतो. प्लस मायनसचा भागाकार मायनस मध्ये. चला, एकाचा चढ झाला. आता दुसऱ्याचा AB झाला BC या रेषेचा चढ. BCचा चढ. ओके, BCचा चढ कसं काढू आपण? जसं इथं Y2 मधून Y1 मायनस केला तसं या दोघांसाठी Y3 मधून Y2 मायनस करू. M2 बरोबर Y3 मधून Y2 मायनस करूया भागिले X3 मधून X2 मायनस करूया. M2 बरोबर Y3 किती आहे रे बाळ? Y3 आहे 3 वजा Y2 किती आहे? 4 भागिले X3 किती आहे? X3 आहे वजा 5 वजा X2 किती आहे? 0. तर इथं उत्तर आलं बघा M2 बरोबर 13तून 4 गेले वजा 1 भागिले वजा 5 वजा 0 तर वजा 5. हा मायनस आणि मायनस झाला प्लस, म्हणजे M2
जो चढ आलाय तो आलाय 1/5. ओके, तर AB या रेषेचा चढ -5 आला, BC या रेषेचा चढ 1/5 आला. आता लास्ट मध्ये काय करायचं आपल्याला, AB झाला, BC झाला, आता AC चा चढ काढायचा, AC चा. ओके, AC या रेषेचा चढ ते काढूया. AC या रेषेचा चढ. ओके, AC रेषेचा चढ कसा काढू आपण, y3 - y1. ओके, तिसऱ्या y मधून पहिला y वजा करू. हा 3 नंबरचा चढ आहे म्हटल्यानंतर m3, y3 - y1. तसं खाली काय होईल, x3 - x1. m3 बरोबर y3 किती आहे, तर y3 आलाय बघा 3. 3 वजा 1, 3 वजा 1 म्हणजे इथं मायनस मायनस प्लस होईल, भागिले x3. x3 किती आहे, -5, वजा x1 किती आहे, x1 1. ओके, मग इथं काय होईल, m3 बरोबर 3 आणि 1 4, भागिले -5 - 1 -6. तर 4 आणि 6 दोघे 2च्या पाड्यात आहे. मग आपण काय करू शकतो, बेदुने 4 बेत्रिक किती 6. याचं उत्तर आलं m3 बरोबर -2/3. ओके, खालचा जो मायनस आहे तो कुठे जाईल, वरती जाईल. म्हणजे याचं उत्तर -2/3 आलेलं आहे. अशा प्रकारे हा प्रश्न देखील संपलेला आहे. आपण ABC या त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूचा चढ काढलाय. आधी AB चा चढ काढला, मग BC चा काढला, मग AC चा काढला. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट पटापट घेऊ शकता. ओके ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5. ओके, काय आहे प्रश्न क्रमांक 5, ABCD हे ABCD या समांतर भुज चौकोनाचे शिरोबिंदू आहे ते दाखवा. आता असाच प्रश्न सेम टू सेम आपण सराव संच 5.1 मध्ये सोडवला, पण त्या ठिकाणी जे सूत्र वापरलं ते होतं अंतराचे सूत्र. आता जे सूत्र वापरायचं ते आपल्याला रेषेच्या चढचं सूत्र वापरायचं. ओके, रेषेचा चढ म्हणजे काय, ओके, जर रेषा जे 2 निर्देशक तुम्हाला दिलेले असतील किंवा 2 बिंदू दिलेत त्याच्यावरून आपण रेषेचा चढ काढू शकतो, किंवा अँगल दिलाय तुम्हाला तरी आपण रेषेचा चढ काढू शकतो. असं आपण कशामध्ये शिकलो, बेसिक मध्ये शिकलो. ओके, आता आपल्याला काय करायचंय, ABCD हे ABCD या चौकोनाचे शिरोबिंदू आहेत आपल्याला दाखवतो, पण कोणता चौकोन, समांतरभुज. आता समांतरभुज चौकोन कशाला म्हणतात, ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. बरोबर का, समांतरभुज चौकोन म्हणजे काय, ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात त्याला आपण समांतरभुज चौकोन असे म्हणतो. मग आता ABCD चा जर विचार केला, ABCD चा, तर आपल्याला काय करावं लागेल, ABCD मध्ये बघा बरं का, ABCD मध्ये आधी आपल्याला AB चा चढ काढावा लागेल, मग आपल्याला BC चा चढ काढावा लागेल, मग आपल्याला CD चा चढ काढावा लागेल, आणि लास्ट मध्ये आपल्याला AD चा चढ काढावा लागेल. म्हणजे आपल्याला 4 बाजूंचा चढ काढावा लागेल. ओके, किती बाजूंचा, 4 बाजूंचा. 4 बाजूंचा चढ काढल्यानंतर आपल्याला हे बघावं लागेल की या 4 बाजूंपैकी कोणत्या 2 बाजू सारख्या आल्या. ओके, या 2 बाजू सारख्या आल्यात की या 2 बाजू, जर 2 बाजूंच्या 2 जोड्या सारख्या भेटल्या तर ते समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू असतील. चला चालू करूया. ओके, कसं सोडवायचं, सगळ्यात पहिले ABCD मध्ये आपण काय करू, हा जो A आहे -4 - 7 याला मानूया x1 y1. त्यानंतर हा जो B आहे -1 2 याला मानूया x2 y2. त्यानंतर हा जो C आहे 8 आणि 5 त्याला मानूया x3 y3. आणि जो तुमचा D आहे 5 - 4 याला मानूया x4 y4. म्हणजे काय, -4 - 7 -1 2 8 5 आणि 5 - 4. सगळ्यात पहिला आपण AB चा चढ काढू. चला, AB या रेषेचा चढ, AB या रेषेचा चढ ज्याला आपण M1 म्हणू. तर M1 बरोबर AB चा चढ काय, y2 - y1. दुसऱ्या y मधून पहिला y वजा करू, भागिले x2 - x1. M1 बरोबर y2 किती आहे रे बाळा, y2 आहे 2 वजा y1 किती आहे, -7. मायनस आणि मायनस होईल प्लस, भागिले x2 किती आहे, -1 मध्ये काय आहे, वजा x1 किती आहे, -4. मायनस आणि मायनस परत होईल प्लस, म्हणजे बरोबर 2 + 7 किती होईल, 9, भागिले -1 + 4 किती होईल बरं, 3 आहे ना. का बरं, इथं चिन्ह वेगळे चिन्ह म्हणजे वजा बाकी होते. आता 1तून 4 जात नाही, मग 4तून 1 कमी करू. तर बघा इथं 3 1 3 3 3 किती आला, 9. म्हणजे M1 बरोबर किती आला, M1 बरोबर आला 3. पहिल्या बाजूचा चढ 3 आला. ओके, मग आता काय करायचं आपल्याला, AB चा चढ झाला, आता BC चा चढ काढू आपण. BC या रेषेचा किंवा या बाजूचा चढ आपल्याला ओळखायचंय. ABCD या समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू हे आहेत, हे आपल्याला दाखवायचे, म्हणजे सिद्ध करून दाखवायचे. ओके, म्हणजे उत्तर आलंच पाहिजे. ओके, तर आता AB झाला BC. BC चा चढ कसा काढायचा, दुसऱ्या y मधून पहिला y वजा केला तर AB चा चढ.
BC साठी तिसऱ्या y मधून दुसरा वजा करू. M2 बरोबर तिसऱ्या y मधून दुसरा y वजा करू भागिले तिसऱ्या x मधून दुसरा x वजा करू. तर M2 बरोबर y3 किती आला y3 5 वजा y2 किती आला 2 भागिले x3 किती आला 8 वजा ओके वजा x2 किती आला वजा 1. तर मायनस मायनस काय आला प्लस 1. तर 5तून 2 गेले 3 भागिले 8 ने किती आला 9. तर मला सांगा हा 3 आणि 9 कुणाच्या टेबलमध्ये 3च्या. तर 3 1 3 3 3 9. तर M2 बरोबर किती आला M2 बरोबर आला 1/3. ओके M2 बरोबर 1/3 आला. आता दोन बाजूंचा चढ झाला AB चा झाला BC चा झाला. आता CD चा चढ काढू. ओके इथंच लिहूया CD या रेषेचा चढ. CD या रेषेचा चढ M1 झाला M2 झाला आता M3 मानूया. ओके म्हणजे तिसरा बरोबर M3 CD याचा चढ कसा काढायचा. चौथ्या y मधून तिसरा y वजा करू y4 मायनस y3 भागिले x4 मायनस x3 x4 मायनस x3. ओके तर आता M3 बरोबर y4 किती आहे y4 वजा 4 वजा y3 किती आहे y3 5 भागिले x4 किती आहे x4 5 वजा x3 किती आहे बघा 8. तर वजा 5 वजा 4 वजा 9 होतील भागिले 5तून 8 जात नाही 8तून 5 गेले 3 8 मोठा म्हटल्यानंतर मायनस हे मायनस मायनस प्लस होईल 3 1 3 3 3 1 9 उत्तर किती आलं 3. तर M3 चं उत्तर जे आलंय ओके मायनसचा मायनसचा भागाकार प्लस मधील आणि 3 3 9 याचं उत्तर आलंय 3. किती आलंय 3. ओके 3 3 9. तर मला सांगा इथं पण 3 आला होता इथं पण 3 आलाय म्हणजे या दोन्ही बाजूंचा चढ सारखा आहे. जर या दोन्ही बाजूंचा जर सारखा असेल तर आपण म्हणू शकतो या दोन समोरील बाजू आहेत. ओके आता ही जी दुसरी बाजू होती तिचा चढ आलाय 1/3. आता जी शेवटचा चढ आपण जो काढणार आहे त्याचं पण उत्तर 1/3 आलं पाहिजे. ओके तर आपण म्हणू शकतो हे जे ABCD आहे ते समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. तर शेवटची बाजू कोणती राहिली AB झाली BC झाली आता CD झाली. ओके CD झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल AD या रेषेचा चढ AD या रेषेचा चढ AD या रेषेचा चढ काय बरं M4 बरोबर म्हणजे चौथा चढ आहे ना M4 बरोबर y4 मायनस y1 म्हणजे चौथ्या y मधून पहिला y वजा करू भागिले तिसऱ्या x मधून पहिला x वजा करू बरोबर. y4 किती आला रे बघ y4 आला आहे वजा 4 वजा वजा 7 हा मायनस आणि मायनस प्लस होईल भागिले x3 किती आला तर x3 आलाय तुमचा 8. ओके एकच मिनिट y4 मायनस y1 आपण इथं x4 पाहिजे. ओके सॉरी x4 चौथा y पहिला y चौथा x तर पहिला x. ओके y4 पाहिजे इथं थोडीशी मिस्टेक झाली y4 किती x4 किती आहे 5 x4 5 आहे वजा x1 किती आहे x1 वजा 4 मायनस मायनस प्लस 4. तर इथं M4 बरोबर किती होईल बरं M4 बरोबर इथं वजा बाकी होईल 4तून 7 जात नाही 7तून 4 गेले 3 वेगळे चिन्ह म्हणजे वजा बाकी 7तून 4 गेले 3 7 मोठा म्हटल्यानंतर प्लस भागिले 5 आणि 4 9. ओके इथं बघा 3 1 3 आणि 3 3 9. तर M4 किती आला M4 बरोबर 1/3 M4 किती आला 1/3. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर पहिल्या रेषेचा चढ हा तिसऱ्या रेषे एवढा आला आणि दुसऱ्या रेषेचा चढ हा चौथ्या रेषे एवढा आला बरोबर इथपर्यंत. म्हणजे मी असं म्हणू शकतो का ओके काय म्हणू शकतो AB चा चढ कोणा एवढा आलाय AB चा चढ CD एवढा बरोबर का इथं असं म्हणू शकतो. म्हणून M1 बरोबर M3 आणि M2 बरोबर M4 म्हणजे पहिल्याचा चढ तिसरा एवढा आणि दुसऱ्याचा चढ चौथा एवढा. म्हणजेच काय AB या रेषेचा चढ AB रेषेचा चढ बरोबरीत आहे कोणाच्या CD रेषेचा चढ. ओके ओके हे झालं आणि M2 किती आहे बरं BC रेषेचा चढ AD एवढा
जर दोन दोन बाजूंचा चढ सारखा भेटला तर मी असं म्हणू शकतो. ओके, काय म्हणू शकतो? म्हणून ABCD हे समांतरभुज. का बरं समांतरभुज? ह्या दोघांचा चढ सारखा म्हणजे त्या समोरासमोर बाजू आहे, बरोबर. हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेतलाय? ओके, याचा देखील स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 6 काय म्हटलंय बघा. R आणि S असून RS या रेषेचा जर -2 असेल तर K ची किंमत काढा. एकदम सोपं आहे. तर काय म्हटलंय बघा, हा जो R आहे त्याला आपण मानूया 1 - 1 ला मानूया x1 y1. ओके, त्यानंतर हा जो S आहे -2K याला मानूया x2 y2. काय मानूया? x2 y2. ओके, तर मला सांगा या रेषेचा चढ, RS रेषेचा चढ देऊन टाकलाय. RS या रेषेचा चढ किती येतोय? RS रेषेचा चढ येतोय म्हटलंय ते 2. ओके, -2. आपल्याला काढायची K ची किंमत. एकदम सोपं आहे, सूत्र वापरू. ओके, RS रेषेचा चढ जर मला काढायचा असतं तर मी काय केलं असतं? RS रेषेचा चढ म्हणजे M बरोबर y2 - y1 केलं असतं भागिले x2 - x1 केलं असतं. तर RS रेषेचा चढ किती आहे? -2 बरोबर. y2 किती आलेला आहे? K वजा y1 किती आलेला आहे? -1 -1 भागिले x2 किती आलेला आहे? -2 x1 किती आलेला आहे? 1 बरोबर. इथपर्यंत मग आता काय होईल बरं? -2 तासाच -2 बरोबर वरचा K अधिक 1 तासाच भागिले -2 - 1 किती येईल बरं? दोघांची बेरीज होईल ना, चिन्ह सारखे म्हटल्यानंतर -2 - 1 -3 होईल. ओके, मग मला सांगा हा -3 इकडे भागाकार करतो, इकडे त्यांनी गुणाकार करेल म्हणजे -3 चा गुणाकार -2 चा गुणाकार -3 सोबत होईल. तिकडे किती राहिला? K अधिक 1 मायनस मायनस प्लस झाला. 3 दुने 6 बरोबर K अधिक 1. तो अधिक 1 इकडे गेला तर काय आला? -1 बरोबर K. तर K बरोबर 6तून 1 गेले 5 म्हणजे K ची किंमत किती आली? 5. परत एकदा सांगतो, हा x1 झाला, हा y1 झाला आणि दोघांचा चढ आलाय -2 हे त्यांनी सांगितलं. मग मी सूत्र वापरलं, जिथं चढ आहे तिथं चढ टाकून दिला, यांची बेरीज केली कारण की चिन्ह सारखे आहेत. हा इकडे भागाकार करतो, इकडे गुणाकार केला, मग गुणाकार केल्यानंतर तो 6 आला आणि +1 इकडे पाठवलं तर मायनस झाला म्हणजे K ची किंमत किती आली? 5. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 6 संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे मध्ये या सराव संचाच्या शेवटच्या प्रश्नाकडे. ओके, शेवटच्या म्हणजे याच्यानंतर अजून एक बाकी आहे. तर बघा 7वा आणि 8वा. तर काय म्हटलंय प्रश्न क्रमांक 7, B नावाची आणि C नावाच्या बिंदूचे निर्देशक दिले आणि या रेषेचा चढ 7 आहे म्हणजे आत्ताच्या सारखा आहे. चला सोडूया. सेम टू सेम आहे. इथं K - 5 आणि C 1 आणि 2 आणि BC रेषेचा चढ, BC या रेषेचा चढ ओके किती सांगितलं? BC रेषेचा चढ आहे 7. तर आपल्याला K ची किंमत काढायची आत्ताच्या सारखं. चला BC रेषेचा चढ जर काढायचा असेल मला तर मी सूत्र वापरणार. काय सूत्र? y2 - y1 अपॉन x2 - x1. ओके, तर BC रेषेचा चढ दिलाय किती दिलाय? 7 टाका बरोबर. y2 किती दिलाय? हा तुमचा x1 y1, हा x1 y1, हा तुमचा x2 आणि y2. ओके, तर y2 किती आहे? 2 वजा y1 किती आहे? -5 मायनस मायनस प्लस 5 भागिले x2 किती आहे? 1 वजा x1 किती आहे? तुमचा x1 K. ओके, आता काय होईल? हा जो 1 - K आहे इकडे भागाकार करतो, इकडे त्यांनी गुणाकार करेल म्हणजे 7चा गुणाकार कोणासोबत होईल? 1 - K सोबत. बरोबरच्या पलीकडे किती राहिला? 2 आणि 5 7 बरोबर. इथपर्यंत काही अडचण इथपर्यंत? ओके, काहीच नाही. मग मला सांगा हा 7 इकडे गुणाकार करतो, तिकडे त्यांनी भागाकार करेल. इथं राहिला 1 - K बरोबर 7/7. ओके, हा 7 गुणाकार करतो, तिकडे भागाकार केला. 7 1 7. इथं राहिला 1 - K बरोबर, तिकडे राहिला 1. आपल्याला K काढायचा आहे बरोबर का? मग हा 1 तासाच ठेवतो, तो अधिक 1 इकडे तर -1 होईल बरोबर. किंवा असं म्हणा, आपल्याला K काढायचा, K तसाच ठेवा, साइन मायनस, हा 1 तासाच, हा +1 तिकडे गेला तर -1 वजा K बरोबर याकडून 1 गेला 0. मायनस जर तिकडे शिफ्ट केलं तर 0ला साईन नसते म्हणजे K चं किंमत आली 0 म्हणजे या रेषेचा चढ किती असेल? 0. समजले पर्यंत? अशा प्रकारे 7वा प्रश्न पण संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.
ओके, घेतला. आता वळूया शेवटच्या प्रश्नाकडे म्हणजे प्रश्न क्रमांक 8 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 8 बघा काय आहे. पी त्यानंतर क्यू आर आणि एस असून रेषा पी क्यू ही आर एस ला समांतर आहे, तर के ची किंमत काढा. आता लक्षात ठेवा, जर ही पी क्यू रेषा जर या आर एस ला समांतर आहे तर दोघांचा चढ सारखा असेल. एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, ज्या दोन रेषा समांतर असतील त्यांचा चढ पण सारखा असतो. ओके, मग मी असं म्हणू शकतो का, ओके पी कोण आहे तुमचा 2 4, याला माना तुम्ही x1 y1. जो क्यू आहे त्याला माना x2 y2, आणि जो तुमचा आर आहे 3 1 त्याला माना तुम्ही x3 y3, आणि जो यस आहे तुमचा त्याला माना 5 आणि k झाला तुमचा x4 y4. ओके, तर मला सांगा, ते असं म्हणतात की पी क्यूचा चढ बरोबरीत आहे, पी क्यूचा चढ बरोबरीत आहे आर एसचा चढ बरोबर इथपर्यंत. मग पी क्यूच्या चढाचा फॉर्म्युला काय आहे, पी क्यूचा चढ काय y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 बरोबर. आर एसचा चढ काय असेल y4 मायनस y3 भागिले x4 मायनस x3. आता आपण हे मनाने म्हटलो का चढ सारखा आहे, नाही, त्यांनी सांगितलंय पी क्यू आर एस ला समांतर आहे, जर दोन रेषा समांतर आहे तर त्यांचा चढ सारखा असतो. ओके, मग समांतर आहे तर चढ सारखा, आपल्याला के ची किंमत काढायची. तर y2 किती आहे बघितलं, y2 6 वजा y1 किती आहे इथं 4 भागिले x2 किती आहे 3 वजा 2 बरोबर. तिकडे बघा y4 मायनस y3 k वजा 1 भागिले x4 मायनस x3 5 वजा 3 6तून 4 गेले 2 भागिले 3तून 2 गेला 1 बरोबर. k वजा 1 तासच आणि भागिले 5 वजा 3. करा क्रॉस मल्टिप्लाय, किंवा असं करा, चला 5तून 3 गेले इथं किती येईल बरं 2. करा तिरकस गुणाकार, 2 दुने 4 बरोबर. 1 गुणिले k वजा 1 तर k वजा 1, तर वजा 1 इकडे आला तर तो परत अधिक होईल, म्हणजे तिकडे राहिला k, तर k ची किंमत आली 4 आणि 1 किती रे बाळ 5. अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे, आणि प्रश्नासोबतच सराव संच देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सराव संच 5.3 हा संपलेला आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना ऐकण्याची मदत होईल. थँक्यू सो मच.